सगळे सोयरे जो कायदा आहे हा संविधानात शब्दच बसत नाही, हा शब्द कायद्यात बसत नाही। जर जो शब्द संविधानात नाही, जो शब्द कायद्यात बसत नाही, हे आरक्षण देणार कसं? रस्त्यावरची लढाई आता मराठा आरक्षणाची राहिलेली नाही, मी स्पष्टपणे सांगतो। ही आरक्षणाची लढाई जर पुढे न्यायची तर तुम्हाला एक सांगतो, दिल्ली गाठल्याशिवाय पर्याय उरलेला नाही। तोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळू शकणार नाही, हे आम्ही ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो। त्यामुळे राज्य सरकारच्या दारात जाऊन भांडणाला अर्थ उरलेला नाही। स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आता पुढे होणार आहे, खूप घातलेल्या निवडणुका आहेत, दिवाळीच्या आसपास ह्या निवडणुका असतील। मराठा आरक्षणाबद्दल आमचं स्पष्ट मत आहे, स्पष्ट। सन्माननीय राजेंद्र दाते पाटील आमचे मार्गदर्शक आहेत, मार्गदर्शन करतात। रस्त्यावरची लढाई आता मराठा आरक्षणाची राहिलेली नाही, मी स्पष्टपणे सांगतो। रस्त्यावरची लढाई नाही, लढाई आम्हाला कोर्टातच लढावी लागणार आहे। कोर्टातूनच जो काही न्याय मिळायचा तो मिळेल। राज्य सरकारला कुठलाही अधिकार नाहीये। आणि जर ही लढाई खऱ्या अर्थाने जर लढायची ही आरक्षणाची लढाई जर पुढे न्यायची तर तुम्हाला एक सांगतो, दिल्ली गाठल्याशिवाय पर्याय उरलेला नाही। कारण केंद्र सरकारला अधिकार आहे आणि जोपर्यंत आरक्षणाच्या मर्यादेत वाढ होत नाही तोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळू शकणार नाही, हे आम्ही ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो। गेली 28 वर्ष काम करतोय, अभ्यासू वृत्तीने काम करतोय, कोर्टामध्ये आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढतोय। आता सुप्रीम कोर्टामध्ये ह्या ज्या आंदोलनामुळे अनेक गोष्टींमुळे सुप्रीम कोर्टामधली क्युरिटी पिटिशन जे त्याच्याकडे फार दुर्लक्ष झालंय, हे दुर्दैव आहे। त्याच्यावर रेग्युलर सुनावणी घेतल्या जात नाहीये। इथं जर लक्ष दिलं, इथं जर आम्ही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरलो आणि कोर्टाने त्याच्यावर जर शिक्कामोर्तब केला तर निश्चितच आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। राज्य सरकारला तो अधिकार नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या दारात जाऊन भांडणाला अर्थ उरलेला नाही। बिलकुल, जरांगे पाटील समाजाने दिलेलं निवडलेलं नेतृत्व आहे, त्यांनी जी घोषणा केलेली समाज त्यांच्या सोबत आहे, निश्चितच आम्ही त्यांच्या सोबत आहोत। त्यांनी त्यांची लढाई निश्चितच लढावी, परंतु कोर्टाच्या लढाईमध्ये जे दुर्लक्ष होत आहे तिथं आम्ही आहोत, आम्ही कोर्टाची लढाई लढणार। रस्त्यावरची लढाईची दिवस आता राहिलेला नाही, ही माझी स्पष्ट भूमिका आहे। कारण याचं कारण सांगतो मी तुम्हाला, हे सरकार बहुमतात आलेलं आहे, उन्नत झालेलं आहे, या सरकारच्या लोकांना माज झालेला आहे, पुन्हा असले प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहे। हे न्याय देणारं सरकार नाहीये। न्याय द्यायचा असेल तर कोर्टाशिवाय पर्याय उरलेला नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज महाराष्ट्रामधल्या बहुजन समाजाला बदनाम करायचं काम या चळवळीच्या माध्यमातून अनेक लोकांनी केले। विचार करा, मराठा आतापर्यंत हिंदू मुस्लिम वाद व्हायचा, त्याच्यानंतर दलित सवर्ण झाला, आता हे झालं। या सगळ्या वादामध्ये सगळ्यात पुढे मराठाच असतो। हिंदू मुस्लिम मध्ये मराठा पुढे, दलित सवर्णामध्ये मराठा पुढे, आणि आता ओबीसी मराठामध्ये मी मराठा पुढे। मग चाललं काय? मराठा समाजाला संपवायचे हे षडयंत्र चाललंय का महाराष्ट्रामध्ये? याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे। म्हणून दादा जरांगे त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही। आम्ही त्याच्यावर खूप सखोल अभ्यास केलेला आहे। सन्माननीय राजेंद्र दाते पाटील, आमचं तर दुर्दैव असं आहे, मी तर म्हणतो तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आमचं तर म्हणणं आहे, एकदा सगळ्या चॅनलवाल्यांनी एकत्र या। आम्ही काय सांगतो, आमच्याकडे काय सोल्युशन्स आहेत हे तुम्ही एकदा बघावं। आपल्याला माहित असेल, क्रांती चौकात मागच्या वेळेला आम्ही इथं सगळे बॅनर्स वगैरे लावले होते। आम्ही त्यावेळेस सुद्धा टणकावून सांगितलं होतं की कोर्ट आणि कायदा याशिवाय पर्याय नाही। या भारत देशामध्ये एक संविधान आहे, त्या संविधानाला अनुसरून कायदे आहेत। संविधानाच्या बाहेर जाऊन तुम्हाला काहीही मिळणार नाही। तुम्हाला जे काही उद्या आरक्षण मिळवायचे ते संविधानाच्या चौकटीत राहूनच तुम्हाला मिळणार आहे, हे ठामपणे आम्ही या ठिकाणी सांगतो। मुंबईला गेल्यानंतर पुन्हा एकदा दिशाभूल 100% 100% मी सांगतो। दिशाभूल म्हणजे तुम्हाला सांगतो, हे बघा, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जे आपण हे म्हणलो, सगळे सोयरे जो कायदा आहे हा संविधानात शब्दच बसत नाही, हा शब्द कायद्यात बसत नाही। जर जो शब्द संविधानात नाही, जो शब्द कायद्यात बसत नाही, हे आरक्षण देणार कसं? देऊ शकत नाही, सरकारला त्या अधिकार नाही। आणि राहिला ओबीसीचा प्रश्न, ओबीसी मध्ये हे सरकार आरक्षण देणार नाही, कारण की हे ओबीसीच्या मतावर निवडून आले सरकार। हे देवेंद्र फडणवीसला वारंवार सांगितलं, लक्षात घ्या। मग ते ओबीसीच्या आरक्षणाला हात घालायचा ते प्रयत्न करतील का? नाही करणार। हे उगा आपले मनगट, प्रत्येक गोष्ट मनगटाच्या जोरावरच मिळवता येते असं नाही, ते नाही होऊ शकत। जे होईल ते कायद्यानेच होईल, सुप्रीम कोर्टामध्येच होईल। काही जण म्हणतात की निवडणुका तोंडाला आले की आरक्षणाचा मुद्दा पुढे येतो, लोकसभा झाला, मे बी असं असू शकतं, बहुतेक असं असूही शकतं। कारण आता राजकीय लोक काय तुम्हाला सांगू का, सत्तेमध्ये असणारे सुद्धा काही लोक नाराज आहेत।
सत्तेमध्ये असताना मी आपल्याला जबाबदारीने सांगतोय आणि ती नाराजी दूर करण्यासाठी काही लोकांना गुचकावण्याचा प्रयत्न आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे नक्कीच आहे. आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता पुढे होणार आहे. खूप घातलेल्या निवडणुका आहेत. दिवाळीच्या आसपास ह्या निवडणुका असतील. ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निश्चितच चाललेला हा सगळा प्रयत्न आहे 100%. असं आमचं पक्क मत आहे.